सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सायली राजाध्यक्ष आणि आदित्य हे सध्या भारतात परतले असून मुंबईतील बॉम्बे टाइम्स फॅशन वीकसाठी तयारी करत आहेत. सायली राजाध्यक्ष यांच्या साड्यांच्या कलेक्शननं या शोमध्ये विशेष लक्ष वेधले आहे. या शोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सायली राजाध्यक्ष साड्यांसाठी रॅम्पवर वॉक केला होता, ज्यामुळे या कलेक्शनला अधिक प्रसिद्धी मिळाली. सायली राजाध्यक्ष आणि मानारा चोप्रा यांच्यासोबत शो नंतरच्या चर्चेत त्यांनी फॅशन शोच्या तयारीबद्दल आणि त्यांच्या अनुभवाबद्दल माहिती दिली. सायली राजाध्यक्ष यांच्या साड्यांचे कलेक्शन पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दर्शवते. या फॅशन शोमध्ये त्यांनी प्लेट्स, पॅटर्न्स आणि फॅब्रिकच्या विविधतेचा उत्कृष्ट वापर केला आहे, ज्यामुळे त्यांच्या डिझाईन्सला विशेष ओळख मिळाली आहे. सायली आणि आदित्य यांची ही भारतातील फॅशन इंडस्ट्रीत पुनरागमनाची सुरुवात असून त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबई विमानतळावर उतरताच सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. आदित्य तिच्या हातात घालून म्हणाला, स्वतःच्या देशात परतल्यासारखी ही फिलिंग ना काही वेगळीच असते ग. सायलीने हसून मान डोलावली. हो, पण आता सुट्टी नाही. फॅशन शोचं आयोजन, डिझाईन, मीडियाशी बोलणं खूप काम आहे. सायली आणि आदित्यने मुंबईतल्या त्यांच्या जुन्या अपार्टमेंटमध्ये तात्पुरते वास्तव्य केले. दुसऱ्या दिवशी त्यांची टीम, मॉडेल्स, मेकअप आर्टिस्ट आणि इव्हेंट प्लॅनर्स यांची मीटिंग सुरू झाली. या वेळेला साड्यांच्या कलेक्शनमध्ये मी मॉडर्न महाराष्ट्रीयन थीम घेणार आहे, सायलीने ठामपणे सांगितले. थोडं पारंपरिक, थोडं ग्लोबल फील. आदित्य, तू मार्केटिंग आणि सोशल मीडियाची जबाबदारी घे. आदित्यला हे असं जबाबदारीने वागणारी सायली पाहून कौतुक वाटलं. फॅशन शो पूर्वी रिहर्सलमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आली तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. सायली, तुझं कलेक्शन अप्रतिम आहे. मी तुझ्यासाठी रॅम्पवर चालायला तयार आहे, सोनाली म्हणाली. सायलीला आनंदाचं भरता आलं. माझ्या डिझाईन्सला तुझ्यासारखी ग्रेसफुल ॲक्टर्सकडून सच अ कॉम्प्लिमेंट. इट्स मीन अ लॉट. प्रेस कॉन्फरन्समध्ये एक पत्रकाराने विचारलं, सायली मॅडम, दुबईतले यश, आता भारतातली तयारी, पुढचं स्वप्न काय? सायलीने आदित्यकडे बघत उत्तर दिलं, माझं पुढचं स्वप्न आहे माझं स्वतःचं सायली राजाध्यक्ष ब्रँड भारतभर पोहोचवायचं आहे आणि ते स्वप्न मी आणि आदित्य मिळून पूर्ण करणार आहे. आदित्यने हसून तिचा हात हातात धरला आणि तिच्यासोबत मी नेहमीच असणार आहे. शोच्या दिवशी नेस्को एक्झिबिशन सेंटर पूर्णपणे झगमगाटात नालं. प्रेक्षकांमध्ये बॉलिवूड स्टार, फॅशन डिझायनर्स, मीडिया आणि चाहते सगळेच उपस्थित होते. सायलीचं मॉडर्न महाराष्ट्रीयन कलेक्शन रॅम्पवर आलं. सोनाली कुलकर्णी शेवटी चालत आली. पांढऱ्या साडीवर मोरपंखी बॉर्डर, नाकात नथ, गळ्यात मोत्याचा हार. सगळा हॉल टाळ्यांच्या गजरात न्हाऊन निघाला. शो संपल्यावर सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, आनंदाचे. त्या रात्री शो संपल्यावर दोघं छतावर बसले होते. सायली म्हणाली, आजचा दिवस आयुष्यातील खास क्षणांपैकी एक आहे. आदित्यने तिच्या केसातून हात फिरवत उत्तर दिलं, आपण दोघं एकत्र असताना प्रत्येक क्षण खासच होतो. सायली हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, आता पुढचं स्वप्न, आपलं स्वतःचं फॅशन स्टुडिओ. आदित्य, चल उद्यापासून त्याची तयारी सुरू करूया. फॅशन शोच्या यशानंतर काही दिवसातच सायली आणि आदित्यने मुंबईतील लोअर परेलमध्ये एका सुंदर जागेचं बुकिंग केलं. जुनी टेक्सटाईल मिल आता आधुनिक ऑफिसेसमध्ये रूपांतरित. सायलीने ते बघताच डोळे मिटले आणि म्हणाली, हीच जागा, इथेच आपलं सायली राजाध्यक्ष स्टुडिओ उभा करायचा. आदित्य हसून म्हणाला, मग सुरू करूया. फक्त डिझायनिंग नाही, स्टोर, वर्कशॉप आणि एक छोटंसं कॅफे पण ठेवूया. क्लायंट्स येतील, बसतील, चहा पीत डिझाईनवर चर्चा करतील. सायली, आणि त्या कॅफेचं नाव ठेवूया कॅफे राज आदित्य. त्याच आठवड्यात आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर्स आणि फॅब्रिक डीलर्स यांची मीटिंग सुरू झाली. सायलीच्या स्टाईलने सगळ्या गोष्टींची रंगसंगती, लाईट्स आणि वॉल आर्ट्स ठरवत होती. एका भिंतीवर ती एक सुंदर मराठी कोट लिहून पाहत होती. स्वप्न बघणं सगळ्यांनाच जमत नाही, पण त्यांना शिवणं हे खऱ्या कलाकाराला जमतं. सोशल मीडियावर चर्चेचा विषय. सायली आणि आदित्यने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर कमिंग सूनचं अनाउन्समेंट केलं. संपूर्ण फॅशन वर्ल्डमध्ये चर्चा सुरू झाली. सायलीचं स्वतःचं स्टुडिओ, पारंपरिकतेला आधुनिक स्पर्श देणारी डिझाईन, आता पूर्ण फ्लेडगेट व्यवसायात. एक प्रसिद्ध मॅगझिनने मुलाखत घेतली. सायली, तुझे हे पाऊल केवळ एक डिझायनिंग पुरतं नाही तर उद्योजकतेचं आहे.
सायली: हो, पण मी एकटी नाही. आदित्य सोबत असल्यानंच हे शक्य आहे. पहिलं कलेक्शन धागा नात्यांचा. पहिलं स्टुडिओ एज्युकेशन कलेक्शन होतं धागा नात्यांचा. प्रत्येक साडीवर नात्यावर आधारित आई, बहीण, पत्नी, सासू, मैत्रीण. आदित्यने त्या साड्यावर छोटं लिटरेचर जोडायचं सुचवलं. साडी ही केवळ वस्त्र नाही, ती भावना आहे. प्रत्येक साडीसोबत एक कार्ड दिलं जाईल जिथे लिहिलं होतं, तिच्या कुशीत मायेचं चालू असतं, तिच्या मिठीत साडीचं अस्तर हळुवार होतं. शुभारंभाच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आणि फॅशन आयकॉन नीता अंबानी यांची विशेष उपस्थिती होती. सायली आणि आदित्यने त्यांच्या आई वडिलांना विशेष मान दिला. सायलीच्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. माझ्या मुलीचं नाव आता या बोर्डवर झळकतंय. आदित्यने सासूबाईंना मिठी मारली. आई, हे यश तुमच्यामुळेच. रात्रीचा खास क्षण. सेरेमनी संपल्यावर दोघं स्टुडिओच्या छतावर गेले. मुंबईचं झगमगणारं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं होतं. सायली: हे स्वप्न मी लहानपणी स्केच करत असताना पाहिलं होतं. आदित्य: आणि मी ते स्वप्न वास्तव्यात यायला मदत केली. सायली: तू नाही असतास तर मी हे करू शकले नसते. आदित्य: आपलं प्रेमच आपलं सर्वात मोठं डिझाईन आहे, नाही का? सायली: राजाध्यक्ष स्टुडिओ ओपन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांच्या ब्रँडने जोरदार यश मिळवलं. अनेक सेलिब्रिटी ग्राहक आले आणि डिजिटल ऑर्डर्स वाढल्या. पण या यशामागे काही छुपे कटही शिजत होते. एक नामांकित डिझायनर ऋषी कपूर, जो सायलीच्या कॉलेजमध्ये प्रतिस्पर्धी होता, त्याने तिच्या यशाकडे बघून एक मोठी योजना आखली. सायलीचं स्टुडिओ जर बंद पडलं तर बाजार पुन्हा माझ्या हातात येईल. एके दिवशी आदित्य सायलीच्या ऑफिसमध्ये आला आणि त्याच्या हातात एक मॅगझिन होतं. फ्रंट पेजवर फोटो होता. सायली आणि ऋषी एका कॅफेमध्ये बोलताना. हेडलाईन: सायली राजाध्यक्षाच्या यशामागे ऋषी कपूर. सबटायटल: काय फक्त आदित्यच आहे तिच्यासोबत? सायलीने तो फोटो पाहताच डोळे मोठे केले. हे काही खरं नाही. मी फक्त एक फॅब्रिक सप्लायरच्या संदर्भात त्याला भेटले होते. आदित्य शांत होता, पण डोळ्यात हलकीशी शंका चमकली. सायलीने आदित्यचा हात पकडला. हे अफवा आहे. मी काही लपवत नाही. विश्वास ठेव ना. आदित्य: सायली, मी तुला ओळखतो, पण मीडियाच्या सततच्या न्यूजमुळे डोकं अस्वस्थ झाले. मला वेळ हवा आहे. पहिल्यांदा त्याच्या नात्याचा एक गारवा आला. ऋषीने त्याच्या सोशल मीडियावर एक स्टेटमेंट टाकलं. सायली राजाध्यक्ष आणि माझं नवीन कलेक्शन फ्युजन ऑफ फायर लवकरच. सायली धक्क्यात: मी कधीच असं काही कबूल केलं नाही. तो खोटं बोलतोय. आदित्य अजूनही शांत होता, पण आतून त्याचं मन द्विधा होतं. सायलीनं तातडीने तिच्या वकिलांना संपर्क केला. हा ब्रँड माझा आहे. कुणीही असं चुकीचं नाव वापरू शकत नाही. आदित्यने एक पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिलं. सायली राजाध्यक्ष ब्रँड स्वच्छ आहे. अफवांना वाव नाही. सायलीने विश्वासानं भरलेलं मन आता पुन्हा आदित्यच्या जवळ येऊ लागलं. सायली आणि आदित्य स्टुडिओमध्ये उशिरा काम करत असताना अचानक फोन वाजला. ब्रेकिंग न्यूज. सायली राजाध्यक्ष स्टुडिओमधील गोपनीय स्केचेस लीक डिझायनर ऋषी कपूरने वापरले. सायली आणि आदित्य एकदम थक्क. ही तर चोरी आहे. सायलीने आदित्यकडे पाहिलं. माझ्या मेहनतीला कुणी लुटलं. आता याला उत्तर द्यायचं. सायलीने तिच्या डिझायनर्सला बोलवलं. या चोरीमुळे आम्ही खचणार नाही. आता आपण स्वदेश नावाचं नवीन कलेक्शन आणू, जिथे प्रत्येक डिझाईन भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचं शक्तिशाली रूप असेल. आदित्यने हात पुढे करत विचारलं. या लढाईत तू माझ्या सोबत आहेस ना? सायली: नेहमीसाठी. त्या रात्री दोघं एकमेकांच्या मिठीत होते. शंका, संशय, स्पर्धा यावर मात करून त्यांनी पुन्हा विश्वासाचं नातं मजबूत केलं होतं. समाप्त. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.